3 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांसोबत एक आढावा बैठक घेतली आहे। त्याच्यामध्ये सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की केंद्राकडनं जो काही निधी राज्यांना दिला जातो तो मार्च एंडिंगच्या आत खर्च झाला पाहिजे, न झाल्यास तो निधी परत जाईल आणि त्यानंतर हप्ते जे आम्ही तुम्हाला टाकू त्याला विलंब होईल, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसेल। यातनं आता राज्य सरकारने धडा घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि वेळेत करणं गरजेचे आहे। त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं आपण आपल्या नमो शेतकरी किंवा पीएम किसानचे हप्ते ज्या पद्धतीने टाकतो त्याच पद्धतीनं पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना डेट देऊन तो त्यांच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातले जे काही पीक कापणी प्रयोग झालेले आहेत या संदर्भातला हप्ता जर का राज्य शासनाच्या वाट्याचा त्यांनी जर दिला आणि प्रलंबित दावे असतील किंवा सगळ्या गोष्टीची व्यवस्थित पूर्तता जर केली तर जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडू शकतो। मात्र राज्य सरकारनं निवडणुकांचं थोडं लक्ष शेतकऱ्यांवर घालून आणि या ज्या केंद्र कृषी मंत्र्यांच्या पीक विम्याचं जे धोरण आहे त्याला प्रतिसाद दिला तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, पण राज्य सरकार उदासीन दिसत आहे। धन्यवाद।